नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे, नक्षत्र चित्र आहे, योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:05 ते 9:35 आणि यमगंड काळ दुपारी 11:05 ते 12:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असेल. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडासा घाई गडबडीचा राहील, धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2य सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस आर्थिक प्राप्तीकरता उत्तम राहील. जुनी येणी येऊ शकतील, मात्र स्वतःच्या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण गुंतवणुका किंवा त्या संदर्भातल्या काही संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 2व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र थोडंसं नैराश्य, फ्रस्ट्रेशन थोडं दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका.
दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडं फिरणं वगैरे होईल. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. सहकर्मी किंवा वरिष्ठांबरोबरचे सुद्धा नातेसंबंध चांगले राहतील. करिअरच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण संधीसुद्धा डोळ्यासमोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा आणि थोडासा लकी डे सुद्धा असू शकेल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. परंतु महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्हाला आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. काही चांगले इंट्युशन्स अंतःप्रेरणासुद्धा आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. छोटे-मोठे काही अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 मे 2025 हे होतं दिनांक 17 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.